चे उमेदवार नक्कीच आता थेट जाणार आहोत चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळते। हा मतदारसंघ यावेळेला काँग्रेस राखणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि चित्र सुद्धा अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे। निलेश दहाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात निलेशकडे। निलेश, नक्कीच आपण बघितलं गेलं तर चंद्रपूरचे चित्र बघितलं गेलं तर चंद्रपूरमध्ये एकमेव खासदार जे काँग्रेसचे होते ते खासदार येथून निवडून आलते आणि हीच जागा आता राखणार का त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर ते काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत, तर दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे भाजपकडून निवडणूक लढत आहे। त्यामुळे अटीतटीची लढाई असणार आहे। आता प्रतिनिधी यायला सुरुवात झाली आहे, सकाळपासूनच या ठिकाणी प्रतिनिधी यायला सुरुवात झाली आहे। टपाल तिकीटची पहिली मोजणी होणार आहे। 991 टपाल तिकीट या ठिकाणी आहे, त्यांची मतमोजणी होणार आहे। त्यानंतर जे वयोवृद्ध आहे ते 2000 पेक्षा अधिक आहे ते त्यांचे घरी जाऊन मतदान गेले होते, त्यांचीही मतमोजणी या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यानंतर मग जे ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनद्वारे हे पूर्ण मतमोजणी करण्यात येणार आहे। याला फारसा वेळ लागू शकतो, कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे 6 विधानसभा आहे त्या 6 विधानसभामध्ये जे मतदान झाले 67% इतकं मतदान झालं। त्या मतदान मोजणीला आता प्रारंभ होणार आहे। कर्मचारी आहे, जे प्रतिनिधी आहे ते या ठिकाणी पोहोचले आहे। आता अवघ्या काही वेळातच नक्कीच निलेश।